आज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं समजत नव्हतं. मग फ्रीज उघडला तर इथे मोड आलेले कडधान्य दिसले. त्यामध्ये मटकी, मूग, हरभरा असं मिक्स कडधान्य आहेत. त्यामध्ये जास्त मटकीचं प्रमाण आहे, थोडेसे मूग आहेत आणि अगदी थोडेसे हरभरे मी घातले होते. हे मी लावून ठेवते, आठवडाभराचं काम होतं. म्हणजे पाहिजे तेव्हा हे पटकन घेऊन आपण आमटी, भाजी किंवा इतर काहीही याचं बनवू शकतो, एकदा बनवलेलं असलं की. त्यामुळे मी आठवड्याच्या सुरुवातीला हे मोड तयार करून ठेवते, बाहेरून आणत नाही, घरीच बनवते. यातलेच मी मोड घेतलेत 1 कप, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. त्यामध्ये मिरची 2 घातल्या आणि थोडासा कढीपत्ता, आलं घातलं. यामध्येच 2 मोठे चमचे रवा घालायचे. बारीक किंवा जाड कुठलाही घेऊ शकता. माझ्याकडे आत्ता सध्या बारीक आहे, त्यामुळे तोच मी इथे वापरते. 2 चमचे घातला, नंतर अजून आपण वापरणार आहोत. आत्ता इथे 2च चमचे घातला. थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि असंच हे आधी मी जाडसर वाटून घेते. हे वाटल्यानंतर पूर्ण बारीक होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे मी इथे बनवून घेतलं आहे बघा आणि हे मी मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. मोठे 2 चमचे बारीक रवा मी इथे वापरते. तुमच्याकडे मोठा असेल तर तो पण वापरू शकता. 2 मोठे चमचे दही घालायचे. हे सगळं आता इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो रवा आहे त्यामध्ये गुठळा राहता कामा नये. मोठा रवा पण तुम्ही इथे वापरू शकता. हा माझ्याकडे बारीक होता शिल्लक म्हणून तो मी इथे वापरलाय. बारीक असेल तरी चालेल, मोठा पण चालेल. सगळं चांगलं मिक्स झालं की झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटे हे भिजायला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर हे मिश्रण व्यवस्थित तयार झाले. बारीक रवा आहे त्यामुळे यातलं पाणी खूप जास्त शोषलेलं नाही आहे. जाड रवा असेल तर हे मिश्रण अजून थोडंसं दाटसर होईल. लागलं तर पाणी घालू शकता. मला आत्ता इथे पाणी घालण्याची गरज वाटत नाही आहे. आता यामध्ये एक बारीक कापून घेतलेला कांदा, कोथिंबीर घालायची भरपूर, तीळ घालायचे, थोडंसं ओवा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे बघा. मला अजून तरी काही पाणी घालण्याची गरज वाटत नाही आहे. आता यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे, खायचा सोडा पाव चमचा आणि हा सोडा पूर्ण सगळीकडे मिक्स होण्यासाठी फक्त 1 चमचा याच्यावरती पाणी घालायचं आहे, सोड्यापुरतं फक्त. आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी 2-3 मिनिटे मी हे असंच बाजूला ठेवते आहे. एकदम व्यवस्थित असं मिश्रण तयार आहे बघा. यामध्ये अजून पाणी मी घालणार नाही आहे. इथे मी अप्पे पात्र गरम व्हायला ठेवते. याचे अप्पे बनवतोय आपण. यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर घालून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवला आहे मी. आधी कडेला घालून घेतलं कारण मध्ये उष्णता जास्त लागते. तिथले अप्पे लगेच भाजले जातात. त्यामुळे आधी कडेला घातलं आणि शेवटी मध्ये घातलं. 2-3 मिनिटांनी झाकण काढायचं आणि मधले जे अप्पे असतात ते पहिल्यांदा काढायचे कारण मध्ये उष्णता लागल्यामुळे ते लवकर भाजलेले असतात. ते पलटवून घ्यायचे. थोडंसं तेल टाकलं मी याच्यावरती आणि याची बाजू पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने. आता परत यावरती झाकण ठेवायचं नाही कारण वरची जी बाजू असते ही ब्राऊन दिसते ती थोडीशी क्रिस्पी झालेली असते. जर तुम्ही झाकण ठेवलं तर ती मऊ पडेल. त्यामुळे आता यावरती झाकण ठेवायचं नाही. अगदी छान दोन्ही बाजूने हे अप्पे भाजलेत बघा. आता हे मी काढून घेते. अगदी झटपट पौष्टिक नाश्ता तयार होतो. मुलांना हे तुम्ही डब्यामध्ये देखील देऊ शकता. हे स्प्राऊटचे अप्पे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडेसे जरी आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही पण हे बनवून बघा. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त पौष्टिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.